आज सकाळी आम्ही 7 वाजता घर लॉज सोडलेला आहे। आता आम्ही पुढे मला वाटतं कमीत कमी एक 90-100 किलोमीटर आल्यानंतर आम्ही मस्त नाश्ता केला। नाश्ता कसा होता? छान होता। काय काय होतं? सांबर, इडली, डोसा, उडीद वडा, अजून काय होतं? सेट आपला उत्तप्पा, चटणी, सांबर, उत्तप्पा। सांबर लय खाल्ला ना आपण? ती लोक हँगच झाली होती, किती खात्यात म्हणून हसत होते ललचालय का? पण सांबरच चांगलं लागतं इथं, दुसरं काय चांगलं लागणार आहे मला। मजा आली हा मजा आज मस्त नाश्त्याला, पोटभर नाश्ता झाला। आता काल कमी खाल्लं होतं सगळे गरम पाणी, आंघोळीची बाळा। कसा झाला नाश्ता? मस्त झाला। झोपू नको फक्त बाळा। आता इडली सांबरच निघायचं। हा चला मस्त छान नाश्ता झाला। आता आपण जाणार आहे कन्याकुमारीला। आता कन्याकुमारी मला वाटतंय किती किलोमीटर राहिली बाळा? 80 किलोमीटर राहिलेली। 80 किलोमीटर वरती आता कन्याकुमारीला आपण जाणार। कन्याकुमारीला गेल्यानंतर आपण 3 पॉइंट बघणार आहे। त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांचं एक आहे, त्याच्यानंतर तिरुवल्लम यांचा स्टॅच्यू आहे मोठा, ते कवी होते आणि साहित्यकार होते। 1330 काहीतरी त्यांनी कवी लिहिलेले आहे, त्यामध्ये त्याचं स्मारक म्हणून त्यांनी तमिळनाडूमध्ये उभा केलेलं आहे 1973 मध्ये। त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कन्याकुमारी। कन्याकुमारी हे देवीचं मंदिर आहे आपले, पार्वतीचं, दुर्गाचं। ऍक्च्युअली बाणासूर नावाचा राक्षस होता तिथे आणि त्याचा उत्मात होता। बाणासूरला वर भेटला होता की तुझं कन्या स्वरूपात असलेल्याच मुलीकडून तुझा वध होईल। मग त्याच्यानंतर सगळ्या देवांनी प्रार्थना करून मग महादेवानी यज्ञ केलं। यज्ञ केल्यानंतर त्यामध्ये कन्या स्वरूपात प्राप्त झाली देवी। मग कन्या स्वरूपात असलेल्या देवीने यज्ञ केले, ते जप केले महादेवाच्यासाठी। मग महादेव प्रसन्न झाल्यानंतर तिने लग्नाचा प्रस्ताव मांडला, महादेवाला तो स्वीकार झाला। परंतु देव लोकांमध्ये इंद्रदेव यांना भयभीत झाले, कारण जर कन्या स्वरूपात तिचं जर लग्न झालं माझ्यावर तर बाणासूरचा राक्षसाचा वध होणार नाही। मग नारदांनी शकल लढवून मुहूर्त टाळल्यामुळे ते लग्न विवाह कॅन्सल झाले। मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा कन्या स्वरूपात असलेल्या देवीने पुन्हा यज्ञ जप केले, परंतु यावेळेस बाणासूर नावाच्या राक्षसापर्यंत कन्या देवीचं सौंदर्याचं जगभर झाल्यामुळे त्याच्यापर्यंत आल्यामुळे तो तिचे तपचार्य भंग करण्यासाठी तो गेला, तिला प्राप्त करण्यासाठी। मग देवीने बाणासूरचा वध केला। त्यामुळे हे देवीचं महत्व आहे आणि शक्तिपीठामध्ये 108 पीठामध्ये शक्तिपीठ म्हणून पण तीर्थक्षेत्र संबोधले जाते। इथे तीर्थक्षेत्र म्हणून काशीसारखंच स्थान आहे। त्याच्यानंतर आपण स्वामी विवेकानंदाचं हिंदू धर्मासाठी जनजागृती करणारे असल्यामुळे त्यांचं तर खूप मोठं आहे। आज आपण 3 पॉइंट बघणार आहोत। 3 पॉइंट बघितल्यानंतर पुढचं प्रस्थान आपलं मला वाटतं केरळमध्ये राहील, ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये। काय दादा, कसा झाला प्रवास आजचा? ऋतू, तुझे डोळे बघ बाहेर आलेत गोल गोल। आई दिसते का गॉगल मधून? छान झाला का प्रवास? नाश्ता छान झाला का? खायला मेन म्हणजे पोटभर भेटलं तरच माणसाचा चेहरा प्रसन्न होतो। आणि विशेष म्हणजे आपल्याला आता जाताना सीएनजी पण भेटलाय। पेट्रोलचा कमीत कमी वापर होतोय, म्हणजे सगळ्या सुविधा छान। बाळा तुझं काय म्हणणं आहे? झोप झाली का पूर्ण? नाश्ता छान झाला का? चेहऱ्यावर स्मित हास्य येत नाही का तुझ्या? कशाचं टेन्शन आलंय तुला? काय वाटतंय तुला? इकडे काय आवडलं जास्त तुला आतापर्यंत प्रवासामध्ये किंवा खाण्यामध्ये? काय आवडलं तुला? आणि जे आपण प्लेस बघितले आतापर्यंत त्यातला कोणतं प्लेस जास्त आवडलं तुला? रामेश्वरमचा जो पूल आहे ना, ब्रिज, तो जास्त आवडला। रामेश्वरमचा ब्रिज, धनुष्कोडीचा। धनुष्कोडी। अजून काय आवडलं तुला? धनुष्कोडीचं म्हणलं तर तुम्हाला सांगायचंच राहिलं, धनुष्कोडी हा जो राम सेतू होता बांधलेला, ऍक्च्युली राम जेव्हा रावणाने ऐका बरं का, सांगतो तुम्हाला, रावणाची बहीण जी शूर्पणखा होती, जेव्हा राम 14 वर्ष वनवासाला नाशिकमध्ये होते, पंचवटीमध्ये, नाशिकमध्ये असताना शूर्पणखा तिथे गेली होती। त्या टायमाला लक्ष्मणने शूर्पणखाचं नाक
तिथं कापलं. मग त्याच्यामुळे नाशिकला हे नाव पडलं, त्या गावाला, शहराला नाशिक हे नाव पडलं शूर्पणखाचं नाक कापल्यामुळं. मग त्याच्यानंतर सीताचं जे हरण केलं रावणाने सीताचं हरण केलं, परंतु तेव्हा रामाला योग्य रस्ता श्रीलंकेकडे येण्यासाठी हा रामेश्वरमच्या तिथून होता ऍक्च्युली त्या टायमाला. मग रामेश्वरम मध्ये इथं आल्यानंतर रामेश्वरमला आल्यानंतर आता ऍक्च्युली रावण हा कसा पंडित होता, ब्राह्मण पंडित होता. मग रावणाचं ब्रह्म हत्याचं पाप लागू नये म्हणून आणि विजय प्राप्त व्हावं म्हणून रामाने महादेवाची यज्ञ केला आणि महादेवाची स्थापना केली. स्थापना करताना हनुमानाला पण स्थापना करण्याच्या आधी, यज्ञ करण्याच्या आधी रावणाला आचार्य म्हणून आमंत्रण दिलं होतं. मला वाटतंय जामवंत थ्रू ते रावणाने स्वीकारलं. मग रावण आचार्य म्हणून आला आणि सीतेला पण घेऊन आला होता यज्ञासाठी. मग त्यावेळेस आज विजय म्हणजे यज्ञ संपन्न झाल्यानंतर रामाला विजय वरदान विजय हो यासाठी पण आशीर्वाद रावणाने दिला आणि महादेवाने पण दिला. मग महादेव प्राप्तानंतर महादेवाला तिथेच थांबायला सांगितलं. महादेव तिथेच विराजमान झाले. म्हणून तिथं रामाने महादेवाची भक्ती केल्यामुळे आणि स्थापना केल्यामुळे ते रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आणि याला धाम म्हणून संबोधले जाते. त्यानंतर तिथे सीतेला तहान लागली होती. समजा ती एक स्टोरी आहे, पण कोणत्या सिक्वेन्स नाही मला माहिती. पण सीतेला तहान लागल्यानंतर बाणगंगा म्हणून तिथं बाण मारल्यानंतर गंगा तिथून काढली समुद्रातून. मग ते पाणी पिण्यासाठी हे घेतलं. त्याच्यानंतर 22 कुंड तिथं आहेत. 22 कुंड हे पाणी पिण्यासाठी, स्नानासाठी.